दोनही राष्ट्रवादी एकत्र यावं हे दादांचं पहिलं स्वप्न होतं. दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती असा दावा त्यांनी यावेळी केला. याविषयी ते पुढे म्हणाले, कौटुंबिक भावना बाजूला सारून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती, पण अचानक हे सर्व घडलं. कोणी काही या गोष्टीला वेगळा मार्ग न लावता त्याआधी दोनही पवार कुटुंब एकत्र आले तर महाराष्ट्र पुढे जाईल. सयाजी शिंदेंनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्र निशब्द झाला. काहीतरी सुचायलाही खूप वेळ जातोय. काय बोलावं हेच सुचत नाहीये. आज मी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. काय बोलावं हेच कळत नव्हतं. त्यानंतर मोठ्या साहेबांचीही भेट घेतली. मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोनही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. निवडणुकीच्या वेळी, प्रचाराच्या वेळी अशी चर्चा झाली होती की आता एकत्रच येणार आहोत, फक्त औपचारिकता राहिली आहे. असं असताना असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट झालं, अशा शब्दात ते व्यक्त झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडतात. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे दोनही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही जोर धरतो. अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या दाव्यांनी खळबळ उडाला. दोनही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्यासमोर झालं होतं. दोनही एनसीपीने एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं, असं सयाजी शिंदे म्हणाले. दादांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं अशी इच्छा सयाजी शिंदेंनी बोलून दाखवली आहे. राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोनही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असंही ते म्हणाले. सर्व धर्म समभाव ठेवून गरीब श्रीमंत न बघता खालून आल्यामुळे त्यांनी सर्व इतकं पुढे नेल्याचं ठरवलं होतं. मला असं वाटतं की त्यांची स्वप्न ही आपण सर्वांनी आणि खास करून सुनेत्रा वहिनींनी, सुप्रियाताईंनी पूर्ण करावीत. दोनही राष्ट्रवादी एकत्र यावं हे दादांचं पहिलं स्वप्न होतं. हे त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं तरच महाराष्ट्राला खरी ताकद मिळेल. महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोनही पवार कुटुंबीय ताबडतोब एकत्र यायला पाहिजेत, असं मत सयाजी शिंदे यांनी मांडलंय. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज.